नाशिक जिल्हा परिषदेतील तब्बल 30 महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ झाल्याचा प्रकार समोर आलाय। विभाग प्रमुखांकडून या महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे। विभाग प्रमुखासह आणखी 2 अधिकाऱ्यांवर लैंगिक छळाचे आरोप आहेत। राज्य महिला आयोगाकडून लैंगिक छळ प्रकरणाची दखल घेतली गेलेली आहे। पीडित महिलांच्या तक्रारीनंतर विशाखा समितीकडून चौकशी सुरू झाली असंही कळतंय। जिल्हा परिषद सीईओंकडे पुरावे असलेला पेन ड्राईव्ह प्राप्त झालाय। पेन ड्राईव्हमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ आणि मेसेजेस आहेत। 2 दिवसात चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर कायदेशीर कारवाई होणार आहे। नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या विभाग प्रमुखाकडून 30 महिलांचा लैंगिक छळ झाल्याची बातमी ही माध्यमांमधून माझ्या समोर आली। एका पेनड्राईव्ह मधून स्पीड पोस्टने ही माहिती सीओकडे पाठवण्यात आली। ज्यावेळेस हा पेनड्राईव्ह पाहिला गेला त्यामध्ये अतिशय आक्षेपार्ह काही व्हिडिओ होते, काही मेसेज होते आणि त्या संदर्भातली सविस्तर माहिती होती। कोणीही संबंधित व्यक्ती यामध्ये जरी असेल तर कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। अतिशय कडक अशी कारवाई या माध्यमातून केली जाईल।